नागपूरच्या घटनेनंतर पालकमंत्री बावनकुळेंनी तातडीनं नागपूरकडे धाव घेतली आणि घटनास्थळाची पाहणी सुद्धा केली। यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी गुन्हे दाखल केले असल्याचं म्हटलं। तर नागपूरमधला राडा हा समाजकंटकांमुळे घडला असल्याचं बावनकुळे म्हणतात। सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्यात आलंय, त्यामुळे आक्षेपार्ह सोशल मीडिया अकाउंट्सवर आमची नजर असल्याचं देखील बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे। सरकार म्हणून सुद्धा आमचं जे प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, बाकी सर्व प्रशासनाचे आमचे अधिकारी कर्मचारी हे वस्त्यामध्ये जाऊन समाजाला शांत ठेवण्याचाही प्रयत्न करतो आहे। महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा घटना घडू नये याकरता माननीय देवेंद्रजी लक्ष देऊन आहे। विरोधी पक्षाने माझी विनंती आहे की या घटनेला पॉलिटिकल पाहू नये, राजकीय बघू नये। या घटनेला त्या ठिकाणी समाजकंटकाकडून जी घटना झाली आहे ते मुख्य आरोपी असतात, याचा समाजाचा किंवा राजकीय दोष नसतो। त्यामुळे सरकार म्हणून सर्वांनी याच्यामध्ये एफर्ट घेतलेले आहे। हे सगळं जे काही घडलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती, कारण एका भागामध्ये दरवेळेला 100-150 टू व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमिनपुरा भागामध्ये, पण त्या दिवशी काल एकही गाडी तिथे पार्क नव्हती, परंतु इतर टू व्हीलर गाड्या आणि 4 व्हीलर गाड्या जाळून टाकल्या गेल्या। आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस करतील। गृह विभाग, आमचे मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवून आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।